5वा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा. आमच्या फक्त सरकारला केवळ 2च मागणी आहे. एक तर आम्ही 13 वर्षापासून या कंपनीमध्ये काम करत आहोत. आम्हाला त्या पदावर पुन्हा तसंच नियुक्ती करण्यात यावी, कारण आमच्या दिवसेंदिवस कंपन्या बदलत राहतात आणि ते त्यांचं मनमानी कारभार सुरू आहे कंपनीचा. तर आम्हाला शासनाविषयी काहीच असं तक्रार नाही आहे. फक्त कंपनी कुठली येऊ, आम्हाला त्याच पदावर नियुक्ती करण्यात यावी. आणि आम्ही 6 महिन्यापासून बेरोजगार झालो आहोत. तर आमच्या 6 महिन्याचा उर्वरित पेंडिंग पगार आहे जो तो आम्हाला मिळावा, बस एवढीच आमची मागणी आहे. आज उपोषणाचं मॅडमनी काहीच खाल्लं नाही आहे, पाणीसुद्धा पिलं नाही त्यांनी. त्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे, परंतु याची दखल अजूनपर्यंत कोणी घेतली नाही आहे तेवढी गंभीरतेने. आणि असं वाटते की कोणी CM मॅडमची एकच आहे की आम्हाला लेखी कोणीतरी द्यावं, कारण आम्ही इतके 6 महिने झाले तेच प्रयत्न करत आहोत. आमचं पूर्ण मुंबईला जाणं, तिथला खर्च सर्व आम्ही घरदार टाकून ते काम करतो, पण आम्हाला अजून आश्वासनाशिवाय काही मिळालंच नाही आहे. आमची एवढीच मागणी आहे की कुठली कंपनी येऊ, आम्हाला त्याच पदावर पूर्ववत करावं आणि आमचा 6 महिन्याचा पगार जो आहे तो देण्यात यावा, बस एवढंच आहे. शासनाचं कोणी प्रतिनिधी आलं होतं की नाही तुमच्याकडे? शासनाच्या प्रतिनिधीमध्ये आमदारांची भेट, मंत्री महोदयांची भेट सुरू आहे. ते फक्त शाब्दिक आश्वासन देतात, आम्ही करू, तुमचा प्रस्ताव मांडू, परंतु लेखी आम्हाला जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत असं म्हणता येत नाही की आमचं काम होणार बा म्हणून. बरं, आज कामकाजाचा आखरी दिवस आहे, शक्यतो आज आखरी दिवस असणार आहे, तर आज तुमचा विषय जर मांडला गेला नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची भूमिका आम्ही कंटिन्यू करू. म्हणजे कंटिन्यू तुम्ही उपोषण का करणार आहात? कहाँ पे करेंगे उपोषण आप कंटिन्यू? CM सरांच्या बंगल्यावर करू आम्ही, कुठे, नागपूरला की मुंबईला? मुंबईला. कारण आज आमचे 40 आणि 50च्या वर वय झालेलं आहे प्रत्येक जणांचं. नवीन कंपनीत आता कुठे गव्हर्नमेंट जॉब तर आम्हाला मिळू शकत नाही आणि सर्व वेल एज्युकेटेड सगळे लोक आहेत. किती वर्षापासून आहात तुम्ही जॉबला? मॅडम 2011चा प्रोजेक्ट आहे हा, तेव्हापासून सर्वजण जॉईनिंग झालेले आहेत. ओके, इतक्या वर्षात मग काही प्रॉब्लेम आला नाही तुम्हाला? नाही मॅडम, पहिल्यांदाच आम्ही प्रॉब्लेम म्हणजे अशा पद्धतीचं काही झालं काही आधी, कंपनी बदलली किंवा असं? नाही असं कंपनी बदलेल पण तेवढं पण तुम्ही कंटिन्यू होता? कंटिन्यू होतं. आता आता मात्र मध्ये असं प्रॉब्लेम झाला, नवीन कंपनी आली डिजिग्राम, तर आमचा प्रोजेक्ट त्या कंपनीला गेला होता, आपल्या सरकार सेवा केंद्राचा. तर त्या कंपनीने 2-3 महिने कारभार केला, म्हणजे चालवलं. नंतर परत जुनी कंपनी आहे ती नाव चेंज करून त्या कंपनीकडे परत प्रोजेक्ट आला. तर त्या कंपनीचं म्हणणं असं होतं की तुम्ही तिथे कॉन्ट्रॅक्ट केला, आता तुम्हाला न घेता आम्ही नवीन जॉईनिंग देऊ, नवीन भरती करू, असं त्यांचं म्हणणं आहे. बरं,